नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील दिघा गाव बिंदू माधव नगर येथे महिलांसाठी हळदी कुंकू व नथणी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय चौगुले फाउंडेशनच्या वतीनं रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। हा सोहळा ठाणे जिल्ह्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की नागरिकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेला कधीही निराश व्हावे लागणार नाही। शिवसैनिक नेहमीच जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। लोकसभा निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेनं योग्य तो धडा शिकवला आहे। तसेच त्यांनी पुढे सांगितले की विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखालील टीम परिसरात उत्तम सामाजिक काम करत असून पुढेही अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जातील। या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच विजेत्यांना सोन्याची नथणी, पैठणी साडी आणि इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली। या प्रसंगी श्वेता काळे, गौरी किशोर आंग्रे, चांदनी चौगुले, रामाशीष यादव, शुभम चौगुले यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यापूर्वीच चौगुले साहेबांनी फटाके लावले होते। विजयाच्या दिवशी मला येता आलं नाही, म्हणून आज तो फटाक्यांचा आवाज ऐकण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणच्या लोकांकरता, नागरिकांकरता, गरजवंतांकरता एक ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण, अत्याधुनिक अशी ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका आम्ही लोकांच्या सेवेसाठी दिलेली आहे आणि तिचं लोकार्पण करण्याकरता आणि चौगुले साहेबांनी जो निवडणुकीच्या विजयाचा जो फटाका लावला होता त्याचा आवाज ऐकण्यासाठी या दिघा गावात आलो। तिच्या पद्धतीने पुन्हा एकदा सांगतो, हम करसो कायदा अशा पद्धतीने हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कारभार सुरू आहे। परिवहन समिती सदस्य जो संख्याबळाचा नियम आहे अख्ख्या महाराष्ट्रात लागू झाला, तो नियम या ठिकाणी लागू नाही आहे। जे बजेट सादर करायला पाहिजे आयुक्तांनी, त्यांची जी काही जमा तोटा जो काही खर्च असेल तो आयुक्त स्थायी समितीला बजेट सादर करतात, आयुक्त जाहीर करतात काय त्यांनी योजिले आहे, त्यावरती स्थायी समिती साधक बाधक चर्चा करते आणि स्थायी समितीचा जो अधिकार आहे तो त्या अधिकाराने ते महासभेला बजेट सादर करतात आणि महासभा त्यानंतर मंजुरी देते। परंतु हे काही न करता आता तुम्ही पाहता महापौरांनाच या ठिकाणी काही अधिकार नाही आहे, सिनियर नगरसेवकांना अधिकार नहीं है, तर ते आता काय करणार, अशाच पद्धतीने काम करणार। सर, नगर विकास मंत्रालय की तरफ से कुछ हस्तक्षेप किया जाएगा क्या इसके? देखो, हम लोगों ने नगर विकास जो मंत्रालय है वहाँ जो गलत तरीके का काम हुआ है उसके बारे में तकरार की है, क्योंकि नगर विकास खाते का मंत्री हम सचिव को बोले हैं कि तुम महाराष्ट्र में देखो कैसे इलेक्शन हुए हैं, बम्बई में कैसे हुए, थाना में कैसे हो रहे, कल्याण में कैसे हो रहे, संभाजी नगर में कैसे, कोल्हापुर में कैसे है, और नई मुंबई कुछ अलग है क्या? आप सोचो और डिसीजन लो। हम लोगों ने नगर विकास मंत्रालय में अपनी तक्रार की है। नहीं, मतदान नाराजी नाही आम्ही या ठिकाणी व्यक्त केली, परंतु लोकांनी दहशतीला झुगारून जो आम्हाला मतदान केलं त्याचा आभार मानण्याकरता या ठिकाणी मी आलेलो। मी नाराजी नाही व्यक्त केली। या ठिकाणी आम्हाला आमचा शुभम सर्वाधिक मतं घेऊन या नवी मुंबईमध्ये निवडून आला। या पॅनल हा प्रभाग सिस्टम आहे, या पॅनलमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली, या प्रभागाने दिली, त्यावेळी नाराजी नाही उलट आनंद व्यक्त केला। दिवावासियांच्या घराचा जो प्रश्न आहे तो 2.5 वर्ष या सरकारला झालेला आहे, काय पॉलिसी वगैरे काढण्याचा काही प्लॅन आहे? बघा, सातत्याने यापूर्वीसुद्धा या घरांसंदर्भात एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा ही घरं वाचवण्याकरता मदत केलेली आहे। सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही गेलेलो आहोत। गरजेपोटी लोकांनी घरं बांधलेली आहेत। ठीक आहे, कायद्यात बसत नाही आहेत, अनधिकृत तुम्ही म्हणताय, तर तुम्ही अधिकृत करा, आमचं सरकारला हे म्हणणं आहे। आम्ही लोकांच्या बाजूने आहोत। रेग्युलराईज कसं करता येईल आणि लोकांना हक्काची घरं कशी मिळतील, कशा चांगल्या पद्धतीने घरं मिळतील, याकरता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। लोकांच्या संमतीने चांगलं घर मिळेल, जी योजना लोकांना आवडेल त्या योजनेच्या मार्फत लोकांचा पुनर्विकास आम्ही या ठिकाणी करू।
सर घे भरारी म्हणून महिलांसाठी या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहेत विजय चौगुले सर, काय प्रतिक्रिया आहे? चौगुले साहेबांनी खूप चांगली कल्पना या ठिकाणी उभी केलेली आहे. बचत गट नाही तर 100 महिलांचा गट तयार करून त्यांना एक भांडवल निर्माण करायचं. ते भांडवल 5 लाख रुपयाचं भांडवल सुरुवातीला उपलब्ध करून द्यायचं आणि त्या भांडवलातून त्या महिलांनी स्वयंरोजगार करायचा आणि त्याच्यामधून स्वतःची प्रगती करायची आणि यापुढे जशा चांगल्या पद्धतीने कशा काम करतील महिला त्या पद्धतीने मदत करायचं आणि अशा हजारो महिला स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तयार करण्याचा हा जो खूप चांगला मानस आहे, खूप चांगला प्रकल्प आहे, खूप चांगली योजना आहे. मी त्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी मनात आणल्याप्रमाणे ती योजना ते पूर्ण करतील. साहेब स्थायी समिती दिघा बिंदू माधव नगर या प्रभागामध्ये हळदी कुंकू समारंभ झालेला आहे. त्यामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आली. त्यांचा प्रतिसाद न घाबरता आज या ठिकाणी इथे आलेले त्यांचे खरंच आभार व्यक्त करते. आणि विजयजी चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज इथे ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर खरंच त्यांचंही मी मनापासून आभार मानते. असंच आम्ही पुढे अनेक उपक्रम राबवण्यात येतील आणि अजून काही नवनवीन सुरुवात होईल आमच्या. दिघा विभाग इथे हळदी कुंकूंचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे महिलांची इथे तुम्ही उपस्थितीत पाहिली. या विभागामध्ये ॲम्ब्युलन्सची सुखसुविधा नव्हती. सो चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा कशा भेटाव्या ह्या पॅनलच्या नगरसेवकांनी ठरवलं आणि त्यांनी एक ॲम्ब्युलन्स आयोजित केली आहे की ह्या प्रभागाच्या नागरिकांसाठी. देव करो त्याची कधी त्यांना आवश्यकता पडू नये, पण कधी त्यात काही पडली तर आपण चांगल्या पद्धतीतल्या ॲम्ब्युलन्स त्यांना अवेलेबल करून त्याच पद्धतीने ह्या पॅनलमध्ये हळदी कुंकूचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. बायकांचा सपोर्ट वगैरे चांगला आहे. सगळेजण न घाबरता दिघ्यामधल्या रहिवाशांनी आज आम्हाला नगरसेवकांना जे प्रेम दाखवलं आहे ते खरंच खूप छान प्रेम दाखवलं आहे त्यांनी. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.